नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती असणार मित्रांनो, इंडियन आर्मीतर्फे ही भरती असणार आहे मित्रांनो. आर्मीकरता जॉईन याच्यामध्ये आपल्याला भारतीय प्रादेशिक सेना भरती असणार आहे 2025 साठी मित्रांनो. प्रादेशिक सेना अधिकारीसाठी तो वॅकन्सी असणार आहे आपल्याला. टेरिटोरियल आर्मी ऑफिसरसाठी तो वॅकन्सी असणार आहे. इथं पुरुषांसाठी 18 वॅकन्सी आणि महिलांकरता एक वॅकन्सी असणार आहे. अशी 19 पदांसाठी इथं भरती असणार आहे. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले कोणत्याही शाखेतील आपल्याकडे पदवी असेल तर आपण इथे अप्लाय करू शकतो. ओके, चांगल्या प्रकारची अपॉर्च्युनिटी 18 वर्षापासून 42 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, काय करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने कसा फॉर्म भरायचा आहे. तर संपूर्ण माहिती ऐकून घ्यायचं आहे, लगेच अप्लाय करायचं आहे. तुम्हाला फॉर्म वगैरे भरायचा असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, इंस्टाग्रामची लिंक, फेसबुकची लिंक दिलेली आहे. तुम्हाला मेसेज करा, मी तुमचा फॉर्म इथं भरून देईन मित्रांनो. ओके, ज्यांना कोणाला फॉर्म भरायचा असेल ते आपल्याशी संपर्क करू शकता माझ्याशी. ओके, आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी वॅकन्सी असणार आहे टेरिटोरियल आर्मी ऑफिसरसाठी ती वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये पार्ट टाइम कमिटमेंट अँड फुल टाइम करिअर असणार आहे मित्रांनो. ओके, पार्ट टाइम जॉब असतो पण फुल टाइम आपल्याला इथे करिअर असणार आहे मित्रांनो आपल्यासाठी. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. याच्यामध्ये आर्मी करता जे वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, ऑनलाईन आपल्याला एक्झामिनेशन होते. आर्मी कम्युनिकेशन ऑनलाईन एक्झामिनेशन होते. आपल्या एंट्रन्स एक्झाम होते 2025 साठी. याच्यामध्ये आपल्याला जुलै 2020 ला याची एक्झाम घेतली जाणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करण्यासाठी 12 मे 2025 पासून 10 जून 2025 पर्यंत इथं फॉर्म भरू शकतो. ओके, कॅन्डिडेट्सला इथं दिलेलं आहे त्यांनी रिक्वेस्टेड फॉर अप्लाय ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण भरायचं आहे इथं. इंडियन आर्मी .nic.in वरून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. इथे ॲप्लिकेशन इन्व्हाइट केलेले आहे त्यांनी. एम्प्लॉयमेंट सिटिझनशिप अपॉर्च्युनिटीज आपल्याला असणार आहे. युनिफॉर्म असणार आहे. त्यानंतर आपल्याला सर्व्हिस सेव्हिंग असणार आहे. आणि नॅशनल आपल्याला आर्मी ऑफिसर म्हणून काम करायला इथं भेटणार आहे मित्रांनो. बेस आपल्याला इथं करेक्ट आपल्याला इथं मोटिवेटेड आणि आपल्याला यंग एम सिटिझनशिप आपल्याला सर्व मिलिटरी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटणार आहे विदाऊट आपल्याला प्रायमरी प्रोफेशनल्स असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला नॅशनल टू आपल्याला याच्यामध्ये आपल्याला सिव्हिलियन आपल्याला सर्टिफिकेशन्स वगैरे आपल्याला एक्सपिरियन्स भेटणार आहे मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला आता टोटल आपल्याला नंबर ऑफ वॅकन्सी बद्दल बोलायला गेलं तर पुरुषांकरता 18 वॅकन्सी, महिलांकरता 1 वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला फायनल सिलेक्शन जे असतं मित्रांनो ऑर्डर ऑफ मेरिट लिस्टनुसार असणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज अवेलेबल याच्यानुसार असणार आहे मित्रांनो. ओके, याच्यामध्ये आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल बोलायला गेलं तर इंडियन सिटिझनशिपवाले अप्लाय करू शकता. एज लिमिट बघू शकता तुम्ही 18 ते 42 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, कोणत्याही कॅटेगरीमध्ये. ओके, 10 जून 2025 पर्यंत आपली एज काउंट असणार आहे. याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट डिग्री आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले आपण अप्लाय करू शकतो. फिजिकल आपल्याला चेक होणार आहे. याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट आपल्याला असणार आहे. याच्यामध्ये गेनफुली एम्प्लॉय असणार मित्रांनो. ओके, नोट दिलेली आहे इथे आपल्याला. जे आपल्याला सर्व्हिस जी असणारे मेंबर असणार आहे रेग्युलर आर्मीसाठी, नेव्ही, एअरफोर्स आणि पोलीस GREF साठी असणार मित्रांनो. तर चांगली अपॉर्च्युनिटी नॉट इलिजिबल असणार याच्यामध्ये. ओके, ज्यांनी इथं रेग्युलर आर्मीमध्ये सर्व्हिस केलेली आहे इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये, ते इथं अप्लाय नाही करू शकत. ओके, आणि इथं दिलेले आहे मित्रांनो त्यांनी डेट ऑफ आपल्या एंट्रन्स एक्झाम असणार आहे जुलै 2020 ला. याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी आपल्याला जी आपल्याला इथं होल्डिंग वगैरे एक्झामिनेशनचं टायमिंग वगैरे सगळं त्यांनी शेड्यूल केलेलं आहे. आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन आपलं चालू झालेले आहे 12 मे 2025 पासून 10 जून 2025 पर्यंत. एक्झामिनेशन सेंटर्स आपल्याला ऑनलाईन पॅन इंडियामध्ये असणार आहे. आपल्याला वेबसाईटच्या मार्फत फॉर्म भरताना तुम्हाला तिथं बघण्यात येईल वेबसाईट आपल्या सेंटर्स वगैरे. ओके, याच्यामध्ये आपल्याला आर्मीसाठी आपल्याला जे काही होतं आपल्याला कंडक्ट केली जाते CBT टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये सिटिझनशिप डिपेंडिंग फॉर ॲप्लिकेशन. ओके, स्टँडर्ड फॉर सिलेबस एक्झामिनेशन दिलेलं आहे. पेपर असणार आहे आपल्याला याच्यामध्ये इन वन सिलेक्शन असणार आहे. याच्याबरोबर आपलं सिलेक्शन असणार आहे. पार्ट 1 मध्ये असणार आहे मित्रांनो रिझनिंग, ज्यासाठी 25 क्वेश्चन 25 मार्क. पार्ट 2 मध्ये आपल्याला सारे मॅथमॅटिक्स आणि आपल्या एलिमेंटरी अँड मॅथमॅटिक्स असणार आहे 25 क्वेश्चन 25 मार्क्स. पार्ट 3 मध्ये जनरल नॉलेजचे क्वेश्चन असणार आहे 25 क्वेश्चन 25 मार्क्स. आणि पार्ट 4 इंग्लिश लँग्वेजचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स. याच्यामध्ये 2 घंट्याचा टाइम आपल्याला इथं बघण्यात मिळतो. ओके, याचे 100 क्वेश्चन 100 मार्क्स असणार आहे टोटल. आता इथं गेल्यावर आता खाली वेळे आल्यानंतर स्टँडर्ड्स वगैरे दिलेले आपल्याला, पेपर्स वगैरे दिलेले आहे, मॅथमॅटिक्स सर्टिफिकेशन्स लेवल स्टँडर्ड्स. ओके, अदर सब्जेक्ट वगैरे दिलेले आहे मित्रांनो. ओके,
आपल्याला सिलेबस वगैरे दिलेला आहे. पार्ट आपल्याला रिझनिंगसाठी असणार आहे, तो सिलेबस तुम्ही बघू शकता. पार्ट 2 आपला मॅथमॅटिक्सचा, अकॅडमिक्सचा, ॲथमॅटिक्स, अल्जेब्रा. ओके. त्याच्यामध्ये अजून असेल काही तर बघू आपण इथं. ओके. ट्रँगल्स, ट्रँगोस वगैरे अशा पद्धतीचे दिलेले आहे. मॅथमॅटिक्स, स्टॅटिक्स वगैरे जे पण असतात. त्यानंतर जनरल नॉलेज, जनरल नॉलेजचे क्वेश्चन पार्टमध्ये आपले इंग्लिशचे क्वेश्चन असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला या कोर्समध्ये आपल्याला कॅन्डिडेटला इलिजिबिलिटी क्रायटेरिया एक्झामिनेशन आपलं असणार आहे मित्रांनो. याच्यावरच आपलं सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. कोणत्याही कॅटेगरीला कोणत्याही पद्धतीची सूट नसते. इथं डायरेक्टली इथं सगळी कॅटेगरी एक समान असते मित्रांनो. याच्यामध्ये मेरिट लिस्ट लागणार आहे, जे आपल्याला एक्झामिनेशन नुसार लागणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आपल्याला एक्झाम ड्युरेशन असणार 2 घंट्यांसाठी. टाईप ऑफ एक्झामिनेशन सीबीटी टेस्ट असणार आहे. क्वालिफाईंग करावी लागते आपल्याला एक्झामिनेशन मित्रांनो. ओके. पेनल्टी रॉंग असणार आहे. 1/3ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मित्रांनो. बघू शकता 0.33%. ओके. तर फीज असणार यासाठी ₹500 आपल्याला याच्यात ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फीज पेड करायची, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ओके. याच्यामध्ये हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला इथं ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन्स वगैरे दिलेले आहे याच्यामध्ये. ओके. इंट्रोडक्शन्स वगैरे दिलेले आहे. तिथं आता 12 मे पासून तर 10 जूनपर्यंत फॉर्म भरून घ्यायचे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला चेक करून टाकायचा, जेणेकरून त्याच्यावरच तुम्हाला माहिती वगैरे भेटेल मित्रांनो. ईमेल ॲड्रेस, मोबाईलतर्फे त्यांच्याकडून मेसेज वगैरे आले, तुम्हाला लगेच माहिती अपडेट वगैरे त्यांच्याकडून मिळेल याच्यासाठी. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो ॲडमिट कार्ड वगैरे, ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम वगैरे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भेटणार आहे. त्या दिवशी एक्झामिनेशन 8 ते 10 दिवसा पहिले आपल्याला मिळून जातं. आणि आपल्याला याच्यात एक्झामिनेशन जाताना आपल्याला एक व्हॅलिड आयडी प्रूफ वगैरे पण घेऊन जायचं आहे. ओके. हेल्पलाईन नंबर वगैरे दिलेला आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. 10 ते 5च्या दरम्यान ना कॉल वगैरे करू शकता, मेल करू शकता. ओके. याच्यामध्ये अजून आता खाली गेले आपलं ऑब्जेक्टिव्ह आपल्याला दिलेलं आहे. ऑब्जेक्शन वगैरे आपल्याला घ्यायचं असेल तर 72 तासामध्ये आपण ऑब्जेक्शन वगैरे पण यांच्याजवळ घेऊ शकतो. आपण आपला मेल ॲड्रेस तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ऑब्जेक्शन वगैरे घेऊ शकतो. ओके. सिलेक्शन प्रोसेस आपल्याला तुम्हाला मी सांगितलेली आहे. त्या सिलेक्शन प्रोसेस आपल्याला जी असणार आहे ते एक्झामिनेशनवर असणार आहे डिपेंडेंट आपल्याला किती मार्क्स पडतात. ओके. आणि फीज नॉन रिफंडेबल आपल्याला फी असणार, एस-एस-बी टीच असणार आहे आपल्याला. ओके. ट्रेनिंग आपल्याला असणार याच्यामध्ये. ट्रेनिंग आपल्याला जी भेटणार म्हणजे 6 महिन्यांची ट्रेनिंग असणार आहे. फ्री कम्युनिकेशन ट्रेनिंग 6 महिन्यासाठी असणार आहे ट्रेनिंग आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला ट्रेनिंग 6 महिन्यासाठी दिली जाते मित्रांनो. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला गेल्यानंतर 2 महिने आपल्याला ॲन्युअल ट्रेनिंग असते कॅम्पसाठी. ॲन्युअल म्हणजे तुम्हाला समजलं असेल. ओके. ॲन्युअली याच्यामध्ये ॲन्युअल आपल्याला ट्रेनिंग असते मित्रांनो. एव्हरी इयरमध्ये 1 वर्षामध्ये. याच्यामध्ये आपल्याला 6 मंथमध्ये ट्रेनिंग घेतली जाते मित्रांनो. ॲन्युअल म्हणजे 6 मंथ. ओके. याच्यामध्ये आपल्याला 6 मंथ ट्रेनिंग असते. 6 मंथ ट्रेनिंग इयर एप्रिल टू मार्चमध्ये आपल्याला 2 महिन्यासाठी त्या ट्रेनिंगला जावं लागतं मित्रांनो. अशा पद्धतीने सांगितलं गेलं आहे. वर्षातून 2दा तर ट्रेनिंग घेत असतं एप्रिल मेमध्ये. ओके. त्याच्यानंतर टर्म अँड कंडिशन दिलेली आहे मित्रांनो इथं. 2 मंथ आपल्याला ट्रेनिंग वगैरे करावी लागेल. नो गॅरंटी फॉर फुल टाईम करियर. ओके. याच्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो मॅन्डेटरी 2 मंथ आपल्याला ट्रेनिंग वगैरे इयरली डोज नो गॅरंटी फॉर फुल टाईम करियर. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे नो गॅरंटी फॉर आपल्याला इथं सब्जेक्ट वाईज आपल्याला इथं गॅरंटी वगैरे काही नाही. आपल्याला कमिशन लेफ्टनंट रँक असणार आहे आणि इथं अलाउन्स वगैरे जे असणार आहे आपल्याला रेग्युलर आर्मीसारखं असणार आहे सॅलरी वगैरे. ओके. प्रमोशन्स वगैरे आपले असणार आहे. याच्यामध्ये प्रमोशन आपले होतील मित्रांनो. ओके. लेफ्टनंट टू कर्नल वगैरे सगळे काही प्रमोशन होणार आहे आपले. ओके. याच्यामध्ये सॅलरीबद्दल बोलायला गेले लेफ्टनंटला एकदा सॅलरी बेस असणार आहे ₹15,000 मिलिटरी सर्व्हिस पे असणार आहे. ओके. कॅप्टनला इथं पण इथं सॅलरी वगैरे सेम असणार आहे. ब्रिगेडियरपर्यंत आपल्याला वाढत जाणार आहे आपली सॅलरी प्रमोशन बेस आणि एम-एस-पी सेम असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला सीबीटी टेस्ट आपल्याला दिलेली आहे. जी सीबीटी टेस्ट आपल्याला आणि इंटरव्ह्यू वगैरे आपली होणार आहे एस-एस-बी इंटरव्ह्यू. ओके. याच्यामध्ये आपल्याला इथं क्वालिफाय असणं गरजेचं आहे मित्रांनो होणं. आपल्याला कॉपी फोटो आयडी प्रूफ घेऊन जायचा. आयडेंटिटी प्रूफ, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी. ओके. प्रूफ ऑफ आपल्याला रेसिडेंट ॲड्रेस प्रूफ. त्यानंतर आपल्याला प्रूफ ऑफ एज लिमिट, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेशन हे डॉक्युमेंट वगैरे आपल्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे इन्कम मशीनचे ॲडमिट कार्ड वगैरे ITR वगैरे सगळं ते लागणार आहे. ओके. त्यानंतर इथे दिलेली त्यांनी माहिती वगैरे दिलेली आहे. सेल्फ अटेस्टेड आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला घेऊन जायचे. ओके. याच्यामध्ये दिलेले आहे जेव्हा आपण एस-एस-बी इंटरव्ह्यूला जाणार तेव्हाची गोष्ट ही. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे सर्टिफिकेशन फॉर्म आहे हेड ऑफिससाठी दिलेलं आहे. याच्यामध्ये प्रिंट आउट वगैरे भेटून जाईल तुम्हाला नंतर वगैरे. ओके. तिथे जाताना लागणार आहे आपल्याला एम्प्लॉयमेंटसाठी. ओके.
ऑफलाईन पद्धतीने, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आपल्याला, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. कॅन्डिडेट्सला अप्लाय करण्यासाठी इंडियन आर्मी .nic.in वरून आपलं अप्लाय करून टाकायचं आहे. ओके, तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉर्म भरण्याचा व्हिडिओ आणणार आहे. जेणेकरून तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ भेटून जाईल मित्रांनो. आपल्याला टाईम आहे इथं 26 ते 16 तारखेपर्यंत. अजून आपल्याला इथं टाईम आहे आपल्याला इथं आपल्या 10 जून 2025 पर्यंत टाईम आहे फॉर्म भरण्यासाठी. तुम्ही भरू शकता मित्रांनो, ज्यांनी कोणी भरलेला नसेल. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे हिंदीमध्ये. आता मराठीमध्ये म्हणून टाकलेला आहे. ज्यांना कोणाला अप्लाय करायचं अप्लाय करून घ्यायचं आहे मित्रांनो. ओके, आणि ज्यांना कोणाला फॉर्म भरायचा असेल त्यांचा फॉर्म मी भरून देईल. त्यांनी मला संपर्क करायचा. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्राम, फेसबुक आयडीला मेसेज करायचा आहे मित्रांनो. ओके, आणि टेलिग्राम आय डी, इंस्टाग्राम, फेसबुक आय डी, टेलिग्राम आय डी, व्हॉट्सअपला जॉईन व्हायला विसरू नका. त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार मित्रांनो. ओके, आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि माझ्याशी बोलायचं असेल टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपला मेसेज करा, आणि त्यात जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. भेटूया आपण आता नेक्स्ट पुढच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.